आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो रमेश, सावकाश सावकाश. नाही नाही, असू दे असू दे. काकासाहेब, डॉक्टरांकडे जाऊन येतो. सांभाळून जा, जास्ती त्रास होत नाहीये ना? आणि डॉक्टरांना विचारा अजून किती दिवस आराम करायची गरज आहे. सांभाळून जा. काहीही म्हणा रमेश, पण अनयला त्याच्या नशिबाने चांगलीच साथ दिली. रेवा कशीही असो, पण बायको म्हणून खूप चांगली मिळाली त्याला. आता त्याचं प्रोजेक्टही सुरू होत आहे, म्हणजे गावातही त्याला चांगलं स्थान मिळणार. त्याला राजगादी कितीही नको असली तरी त्यासाठी तो एक प्रबळ दावेदार आहे, हे विसरून चालणार नाही. आमच्या मेघदत्तचं काय होणार आहे कोण जाणे. त्याचं स्वतःचं असं काहीच अस्तित्व नाही, आणि राजगादीच्या बाबतीतली त्याची उदासीनता तर सगळ्यांनाच माहित आहे. रावसाहेब, पण ती उदासीनता लवकरच संपेल. काय, मी वकिलाकडच्या एका माणसाला फोडलंय. तू आपल्याला वाटेल ती मदत करायला तयार आहे. पैसे चारले हो, बाकी काय. मृत्यूपत्रात नेमकं काय लिहिलं आहे हे आपल्याला कुठल्याही क्षणी कळू शकेल. अरे वा, मस्त कामगिरी केली तू. बुद्धिमत्ता हो, दुसरं काही नाही. पण काय किंमत नाही ना कुणाला आमच्या बुद्धिमत्तेची. काळजी करू नका रमेश, एकदा सत्ता आमच्या हातात आली ना की तुमच्या ह्या गुणांना पूर्ण वाव देऊ आम्ही. अगदी तुमच्या या गुणांची पूर्णपणे कदर होईपर्यंत. खरंच? काम व्यवस्थित पार पाडा, कळलं? हो. आपण जरा लवकरच निघालो असं वाटतंय. तिथे जाऊन असंच बसून राहावं लागेल. अरे, मी मुद्दामच लवकर निघाले. जाता जाताना आजीच्या घरावरून जाऊया. का? साव काकू तर वाड्यावर आहेत ना? अरे हो, ऍक्च्युली ना आजीने माझ्यासाठी कंदीपाक आणला होता, पण तो घरीच संपला. मला खायलाच नाही मिळाला. तुला खायला नाही मिळाला का तुला कोणी खाऊ दिला नाही? नाही, असं काही नाही. पण का माहित नाही, आज माझी खूप इच्छा होती कंदीपाक खायची. मला खायचाच आहे. काय ग, त्या मंदा मामी म्हणत होत्या तसं तर काही नाही आहे ना? नाही म्हणजे तुला काय काय खावंसं वाटतंय ना, म्हणून विचारलं. नाही, आजोबा. लेका लेका आलं की माझं कोकरू. सुखी रवा सुखी रवा. आणि राजी बसा बसा की बसा. आजोबा, इथे बसतो ना. अहो तिकडे कुठे चाललं? तिकडे बसा की. राज नाही आजोबा, इथेच ठीक आहे. आजोबा, आजीने कंदीपाक काढून ठेवलाय ना, मला द्या ना, तो मला हवाय. तुझ्या तोंडातून सबूत बाहेर पडला आणि ती विसरली. असं कधी झालंय का? हे बघ, त्याआधी मी ताज्या दुधाचा माझ्या हातानं केलेला चहा टेस्ट कर. बरं, मी आणते, तुम्ही बसा. खूप आजोबा बसा इथे. बसा ना. बसा ना. बसा, मी आणते चहा. आणि रजब, आता कशी आहे तुमची तब्येत? मला कळलं, पण इच्छा असून सुद्धा भेटा यायला नाही जमलं. तुमच्या ऑफिसचं काम कसं चाललंय? इकडे काही त्रास नाही ना? आमच्या रेवाची तुला बाजलं नाही ना पोई? नाही, मी बरी आहे. आणि आता काय करायचं? काय करायचं म्हणजे वाड्यावर जाऊन चेंज करायचं. अरे, असं कसं जाणार वाड्यावर? चहा कुठे सांगला असं विचारलं तर काय सांगणार होत आपण? अगं, काय सांगायचंय? आपण सावकाकूंकडे गेलो होतो असं म्हणायचं. अरे नको, त्यापेक्षा मी अशीच येते, जाऊ दे. देवा, वेडी आहेस का? केवढा डाग पडलाय ते बघ. आता ह्यावर एकच उपाय आहे. इथे एखादा तुझा ड्रेस असेल तो घाल, जा. अरे बरा आहेस ना तू?
तुला चांगलं माहितीये वाड्यात बंदी आहे ड्रेस घालायला. अगं मला माहितीये वाड्यावर बंदी आहे, पण कुणालाच कळणार नाही. आपण गाडीने जाऊ आणि गाडीने येऊ. नको नको, मी अशीच येते. नंतर कधी साडी चेंज करणार मी. नको. काळजी करू नका. हे बघ, तुझी आजी आली ना दुपारी की तिला मी साडी धुवून ठेवाया सांगेन. येताना बदली करून जावा. देवा, हे बघ काही होणार नाहीये. तू आता चल, आपल्याला उशीर होतोय. आटप लवकर. अरे पण अनय नको असं म्हणजे. देवा, मी सांगतोय ना तुला, जा लवकर. अरे जा, आपल्याला उशीर होईल नाही तर. समजा घोळ होऊन बसलाय. अव ती डायरी नवीन सुनबाईनी वाचली बी. आता काय करायचं? काय सांगताय काय? त्या डायरीत असलेल्या रहस्यापेक्षा अजून मोठं रहस्य त्या डायरीतच आहे. अशी रहस्य तरी किती आहेत या वाड्याची? तुम्हाला ठाव आहे त्यात काय आहे ते? या बया, म्हणजे ती डायरी मला लवकरच तिथून उचलावी लागल. पण मी आधी उचलणार तरी कशी? ती डायरी हाय सुनबाईच्या कपाटात आणि त्या कपाटाला कायम कुलूप असतं या. हा, हे बेस आहे. म्हणजे ती डायरी उचलण्यात येळ घालवण्यापरीस सुनबाईच्या हालचालीवर नजर ठेवणं लई सोपं आहे. आणि तिचं एक बी पाऊल आपल्याला धोक्याचं वाटलं तर आपण लगेचच त्यावर मार्ग बी काढू शकू. एक कामगिरी करण्यात माझी चूक झाली असेल, पण ही कामगिरी करण्यात माझी काय बी चूक व्हायची नाही. येते म्या. अरे वा, आज सकाळी सकाळी जी इच्छा मी व्यक्त केली होती ती पूर्ण पण झाली. सगळ्यात पहिल्यांदा मी तुला जसं बघितलं होतं ना तशीच दिसतेस आज. नाही, पण हे डॉक्टरांकडे जाऊन येईपर्यंतच आहे. आणि हो, आपण कुठेही बाहेर जायचं नाही. मला खूप भीती वाटते. आता कुठे वाड्यावर सगळं व्यवस्थित होत आहे. पुन्हा कोणाला कळलं तर प्रॉब्लेम नको. बरं बाबा, तुझ्या मनासारखंच होईल सगळं. आता निघूया. चला आजोबा, येतो. अच्छा, चल. अनयराव, तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. एकदम फिट. डोंट वरी. फक्त आठवडाभर या हातावर जास्त जोर द्यायचा नाही. नंतर वजन उचलायला हरकत नाही. बाकी तुमची रिकव्हरी एकदम फास्ट झाली. डॉक्टर, याचं सगळं श्रेय खरं म्हणजे रेवालाच जातं. तिने 24 तास एखाद्या नर्स सारखी माझी चोख सेवा केली. डोळ्यात तेल घालून रात्र रात्र माझ्यासाठी जागायची. त्या रात्री तुम्हाला जेव्हा इथे आणलं तेव्हा बाकीच्या लोकांनी सांगितलं की तुमची गाडी काहीतरी पावसात स्लिप झाली. पण नेमकं काय झालं तुम्हाला काय आठवत आहे का? एक्झॅक्टली असं. दुसरं काय नाही डॉक्टर. ऍक्च्युली खूप पाऊस पडत होता आणि गाडी अचानक रस्त्यावर स्लिप झाली. हा डॉक्टर, ऍक्च्युली ऍक्सिडेंटच्या आधी थोड्या वेळासाठी माझ्या डोळ्यासमोर अंधारी झाली. जणू कोणी माझे डोळेच मिळले असावेत. त्यामुळे समोरचं काही दिसेनासं झालं आणि गाडीवरचा ताबा सुटला. त्या दिवशी तुम्हाला काही कामाचा ताण होता का? नाही म्हणजे तुमची झोप वगैरे नीट झाली होती? हो, कामांच्या सगळ्या पसाऱ्यात झोप कमीच झाली होती त्या दिवशी. तसं चिंता करण्यासारखं काही कारण नाहीये. कधी कधी कामाचा ताण वाढला की असं होऊ शकतं. पण बी केअरफुल फॉर नेक्स्ट टाइम. अनयने हे आधी का नाही सांगितलं?
की त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली होती? या घटनेमागे दारामागच्या शापाचा तर हात नसेल? जो कोणी राजगादीवर बसेल त्याचा जीव घेतल्याशिवाय आमचा आत्मा शांत होणार नाही. अनय, तू मला याआधी सांगितलं का नाहीस? काय? हेच की तुझ्या अपघाताआधी तुझ्या डोळ्यासमोर अंधारी आली होती. कारण मला नाही ते महत्वाचं वाटलं आणि असं काही सुचलंही नाही. आणि डॉक्टर म्हणालेत ना की आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही म्हणून. आणि हो तेव्हा प्लीज या सगळ्याचा संबंध वाड्याच्या कुठल्याही रहस्याशी जोडू नकोस. हे बघ, तू तर काय बोलायच्या आधी ना नीट विचार करून बोलत जा. अनयराजी आताच अपघातात उठले आणि त्यांना समजा समजलं ना त्यांच्या जीवाला आराम नाही मिळायचा. बघ अरे मी कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही जोडत आहे ह्याचा. मला काळजी वाटली तुझी म्हणून विचारलं. अगं मग तर अजिबातच काळजी करू नकोस. मी दिसतो ना तुला उभा कसा ठणठणीत आहे ते. तेव्हा मी काय म्हणतोय, आता एवढ्या लांब तालुक्यापर्यंत आलोच तर एखादा सिनेमा बघूया. म्हणजे तुझा इतक्या दिवसांचा स्ट्रेस कमी होईल ना. अनय, मी तुला आधीच सांगितलं होतं ना मी अशी ड्रेसमध्ये कुठे येणार नाहीये म्हणून. उगाच वाड्यात कळलं तर नको. रेवा अगं काय लावलंयस मगाचपासून कळलं तर. हे बघ वाडा इथून खूप दूर आहे आणि कोणाला कळलं ना तरी काय ते मी बघून घेईन. आणि आता इथे कोण येणार वाड्यातली लोक, त्यामुळे कशाला घाबरायचं. बघ, मी म्हंटल ना तुला रेवाच आहे ती. पण ही इथे ड्रेस मध्ये काय करते? घरून तर साडी नेसून निघाली होती. वाड्यातल्या सुनांना ड्रेस घालायला बंदी आहे, विसरली की काय? हे जे काही घडतंय ते आपल्या चांगल्यासाठीच घडतंय. आता फक्त ही कुठे जाते, नेमकं काय काय करते ह्याच्याकडे नीट लक्ष ठेवूया आपण. आऊसाहेबांना ही खबर ऐकायला खूपच आवडणार आहे. अहो, अनेचा काही फोन आला का? म्हणजे काय म्हणाले डॉक्टर? रिपोर्ट्स कसे आलेत त्याचे? अजूनपर्यंत कळवलं नाहीये बघा त्याने. कपिला, अनयची काळजी करणं आता सोडून दे. हो, आता रेवा आहे ना त्याच्याबरोबर. बरोबर आहे तुमचं. या सगळ्यामध्ये रेवाने त्याची केवढी काळजी घेतली. त्याचं औषध पाणी जेवण सगळं अगदी वेळच्या वेळेस निगुतीने केलं तिने. या सगळ्यामुळे त्यांना बराच वेळ एकत्र घालवता आलं नाही का? कपिला, संसारामध्ये नवरा बायकोचं ट्युनिंग खूप महत्वाचं असतं. ज्याला सुसूत्रता म्हणतात ना ती. अनय आणि रेवामध्ये आता सुसूत्रता येते. राजगादीवर बसणाऱ्या जोडप्यात सुद्धा सुसूत्रता असावी लागते, तरच ते जोडपं राजगादीवर बसतं. कपिला, अलीकडे खूप राजगादी चाललंय तुझं. तुला त्या राजगादीचा मोह नाही होत आहे ना? अहो काय बोलताय तुम्ही? उलट माझी भीती दिवसेंदिवस गडद होत चाललीये. रेवा आऊसाहेबांच्या मनात घर करू लागलीये. अनयवर तर त्यांचा आधीपासूनच जीव आहे. आणि जर का विल मध्ये सुद्धा हेच लिहिलेलं असेल की राजगादी अनयलाच मिळणार तर काय होईल? मला खूप भीती वाटते. कपिला, अशी चिंता करणं निरर्थक आहे हे मी तुला आधी सांगितलंय ना. तुमच्या मनाला एकदा ही चिंता नाही शिवली की जर का हे सगळं असंच घडलं तर काय होईल? मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हणतात. खरं सांगायचं तर त्याला मीही अपवाद नाही. पण अनयला जर राजगादी मिळाली तर त्यात वाईट काय? अनय आणि रेवा दोघंही समजूतदार आहेत, मनाने चांगले आहेत. त्यांच्यामुळे खरं तर गावाचं भलंच होईल. पटतंय मला तुमचं की गावाचं भलं होईल. पण अनय आणि रेवाचं काय? विचार करून करून ना मेंदू फुटायची वेळ आली आहे. मालक, काय रे? आऊसाहेबांनी तुम्हाला बोलवलंय.
आऊसाहेबांनी यावेळी का अचानक बोलवलं असेल? मी बघून येतो. काय झालं? तू खूप छान दिसतेस. बऱ्याच दिवसांनी तुला ह्या रूपात पाहतो ना, म्हणून असं वाटतं की पाहतच राहावं. ड्रायव्हर दादा, काय झालं? तालुक्याचा आठवडी बाजार आहे, आज गर्दी असते इथे. वाव अजय, हे सगळं बघून ना मला मुंबईच्या मार्केटची आठवण झाली रे. तुला माहितीये, मी आणि वर्धा असं मार्केटमध्ये शॉपिंगला जायचो ना, तेव्हा दिवसभर हिंडायचो, मस्त खा खा खायचो. आणि हो, आमचा पाणीपुरीवाला सुद्धा ठरलेला होता. त्याच्याकडे पाणीपुरी खाल्ल्याशिवाय आमचं शॉपिंगच संपायचं नाही. किती दिवसात पाणीपुरी नाही खाल्लीये रे. मला खूप आवडते पाणीपुरी, खूप इच्छा होतीये खायची. चल चल चल, खाली उतर. आपण तुझ्या सगळ्या मुंबईच्या आठवणी ताज्या करूया. मार्केट फिरूया, पाणीपुरी खाऊया. चल. मी अशी बाहेर नाही येणार. हे गावातले सगळे लोक आहेत इथे, मला बघून काय म्हणतील? दसऱ्याला सोनं लुटायचा कार्यक्रम होता तेव्हा मी तुझं ऐकलं ना. तेव्हा मी तुला विचारलं का लोक काय म्हणतील ते? आता माझी इच्छा आहे, कोणी काही बोलणार नाही. चल लवकर. चल चल उतर. तर चक्क मार्केटमध्ये फिरते. व्हॉट अ डेअरिंग गर्ल. हिचं हे डेअरिंगच आपल्या पथ्यावर पडणार आहे रोमेला. मला तर वाटतंय आज आपल्याला हिच्या इतक्या चुका बघायला मिळणार आहेत ना की विचारू नकोस. आपण डोळे उघडे ठेवून पाहत राहायचं फक्त. दादा, एक काला खट्टा और एक ऑरेंज. दादा, 2 पाणीपुरी. तुम्ही शिप्रापूरचे सरनोबत राहते ना? हो. आज भाग्य उजळलं माझं. तुमच्यासारख्या मोठ्या माणसाचे पाय माझ्या ठेल्याला लागले. एक फोटो काढू का तुमच्या बरोबर? हो दादा, तुम्हाला काय उपयोग माझ्याबरोबर फोटो काढून? मी काय फिल्म स्टार आहे का? शिप्रापूरच्या जागीरदारांना पंचक्रोशीत मान आहे. माझी आजी तिथलीच, तिला खूप आनंद होईल. चला ना राजे, एक फोटो काढा ना. अहो राजे, असं काय करताना? एक फोटो काढा ना, एकच फोटो. बरं ठीक आहे. गोंद्या, इकडे फोटो काढ, फोटो काढ. आमचा फोटो काढ. या राजे, या या. काय पण सरनोबतांचे धिंडवडे निघतायत भर बाजारात. आऊसाहेब हे ऐकून कृतार्थ होणार आहेत अगदी. ऐकून कशाला, पाहू देत ना त्यांना. वाड्या बहारी यांचं काय चालतं ते.